हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लेक्चर नंबर 4. तर बघा मित्रांनो, आपण सिमिलॅरिटी टॉपिक आपण स्टार्ट केला होता. एकदम बढिया पद्धतीनं आपण डेली लाईव्ह सेशन आपण घेत होतो, परंतु थोडासा टेक्निकल इश्यू असल्यामुळं आपण हे लेक्चर लाईव्ह घेण्याऐवजी अपलोड मी करत आहे, रेकॉर्डेड लेक्चर मी अपलोड करत आहे. तर सर्वांनी या लेक्चरची लिंक अपलोड केल्यानंतर या लेक्चरची लिंक तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. तर बघा मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 4 मध्ये, तर आपण लेक्चर नंबर 3 जो आपण स्टडी केला होता, तुम्ही बघा आपण लाईव्ह लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 आणि लेक्चर नंबर 3 घेतले होते. यामध्ये आपण लेक्चर नंबर 3 मध्ये जो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे, हे थेरम म्हणजे काय वगैरे हे सर्व बेसिक गोष्टी आपण स्टडी केल्या होत्या. पण त्यानंतर आपण तिथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण स्टडी केला होता, ज्याला थेल्स थेरम म्हटलं जातं. त्यानंतर आपण कॉन्व्हर्स बघितला होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा, आणि एक अशी एक ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व केली होती. ही ॲक्टिव्हिटी आपण डिस्कस केली होती. ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही तुम्हाला परफॉर्म यासाठी करायची आहे, कारण ही ॲक्टिव्हिटी म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. म्हणजे तुम्ही इथं आपण एक प्रॅक्टिकल प्रूफ म्हणू शकतो आपण याला. एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची, ट्रँगल ड्रॉ करायचा होता, यामध्ये हा अँगल बायसेक करायचा होता, आणि बायसेक केल्यानंतर या दोन साईडचा रेशो 1 आणि 2चा, आणि या दोन साईड 3 आणि 4चा रेशो, हे दोन्ही रेशो इक्वल येतात, हे तुम्हाला मेजरमेंट घेऊन व्हेरीफाय करायचं होतं. ठीक आहे. तर हा झाला एक ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रूफ. आज आपण थेरॉटिकल प्रूफ जो पण तुमचा अँगल बायसेक्टर थेरम आहे याचा आपण स्टडी करणार आहोत. तर बघा मित्रांनो, थेरॉटिकल प्रूफ करत असताना तुम्हाला अँगल बायसेक्टर म्हणजे काय हे अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. एकदम सिंपल, एकदम बढिया असा कॉन्सेप्ट आहे. अँगल बायसेक्टर म्हणजे ट्रँगलच्या अँगलला बायसेक करणारा. बायसेक करणे म्हणजे दोन इक्वल भाग करणे, हे लक्षात घ्या अगोदर. तर बायसेक करणे म्हणजे दोन इक्वल पार्ट करणे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे अशा पद्धतीनं एक ट्रँगल आहे, बघा अशा पद्धतीनं तुमच्याकडे एक ट्रँगल आहे, आणि या ट्रँगलला सपोज मी नाव देतो इथं ABC. बघा हा एक ट्रँगल आहे AB आणि C नावाचा. ठीक आहे. या ट्रँगल ABC मध्ये 3 अँगल आहेत. एक अँगल A आहे, एक अँगल B आहे, आणि एक अँगल C आहे. तर मी जर तुम्हाला म्हटलं की सपोज हा जो अँगल A आहे ना बाळांनो, म्हणजे याला आपण BAC पण म्हणू शकतो. BAC हा BAC आहे सपोज 60 डिग्री. BAC काय आहे? 60 डिग्री आहे. मग मी जर याचे दोन समान भाग केले तर 30 डिग्रीचे होतील, 30 डिग्रीचे, बरोबर. मग बघा मला याला जर दोन समान भाग जर करायचे असतील तर मी इथून एक रे ड्रॉ करतो. बघा हा एक रे आहे, बघा हा रे आहे. सपोज याला नाव देऊया आपण AD. हा रे काय आहे? AD आहे. मग हा जो अँगल होता ना एक BAC, याचे दोन भाग झाले बघा बाळांनो, हा एक आणि हा एक, हे दोन भाग झाले. हे दोन्ही दोन इक्वल पार्टमध्ये आपण या अँगल Aला किंवा अँगल BACला आपण काय केलं? डिवाइड केलं, म्हणजे याला बायसेक केलं. मग एक अँगल झाला BAD, एक अँगल काय झाला? BAD, आणि दुसरा जो अँगल आहे हा आहे CAD, आणि हे दोन्ही इक्वल आहेत. BAD इज इक्वल टू अँगल CAD विच इज इक्वल टू 30 डिग्री. तर याला म्हणायचं बायसेक्टर. रे AD इज द बायसेक्टर ऑफ दिस अँगल BAC. अँगल BACचा बायसेक्टर आहे रे AD. मग बघा आता अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ दिस थिअरम, या थिअरममध्ये काय सांगितलेलं आहे की अँगल बायसेक्टर जो असतो की नाही, अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल डिवाइड द साइड अपोजिट टू इट इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग 2 साइड. आता याचा अर्थ लक्षात घ्या, हे सर्व सेंटेन्स आहे ते. याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्ही जर Aचा बायसेक्टर ड्रॉ केला तर हा Aचा बायसेक्टर या अँगल Aच्या अपोजिट साइड BCला डिवाइड करतो दोन पार्टमध्ये, बरोबर. BD आणि DC ह्या दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. मग याचा रेशो काय आहे बरं? याचा रेशो येईल मग BD अपॉन DC, हा रेशो येईल. आणि या दोघांचा जो रेशो असतो ना बाळांनो, हा असतो या रिमेनिंग 2 साइडच्या रेशोच्या इक्वल, इज इक्वल टू AB अपॉन AC. अशा पद्धतीनं हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाळांनो. आणि हे गिवन मध्ये आहे आपल्याकडं. गिवन मध्ये काय आहे? या ट्रँगल ABC मध्ये, जर ट्रँगल ABC मध्ये हा रे AD जो आहे, हा रे AD बायसेक्ट करत असेल, कुणाला बायसेक्ट करत असेल? अँगल BACला, तर हा जो रेशो येतो बाळांनो BD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन AC, हे असं या थिअरमचं म्हणणं आहे. तर आपण खूप सिंपल वेमध्ये लॉजिकली याला आपण प्रूव्ह करू शकतो. तर याच्यासाठी कुठलं लॉजिक तुम्हाला यूज करायचं आहे? तर यासाठी तुम्हाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा यूज करायचा बाळांनो. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय असतो हे आपण मागच्या सेशनमध्ये स्टडी केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते लाईव्ह लेक्चर अटेंड करता आलं नाही त्यावेळेस,
आपण घेतला त्यावेळेस 2-3 कालच आपण घेतलं होतं बरोबर. तर त्या विद्यार्थ्यांनी ते लाईव्ह लेक्चर बघा. हे याचा आपण प्रूफ बघूया. ठीक आहे, बघा एकदम सिंपल एकदम बढिया असा हा थेरम आहे. तर यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर एकदम सिंपलमध्ये तुम्हाला इथं मी सांगितलं मागच्या सेशनमध्ये थेरम म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर गिवन काय असतं, टू प्रूफ काय असतं, बरोबर की नाही. थेरम म्हणजे एक कंडिशनल स्टेटमेंट असतं. असं कंडिशनल स्टेटमेंट ज्याला आपण प्रूव्ह करू शकतो त्याला थेरम म्हणायचं बाळांनो. आणि त्या कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय बघा, थेरम म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट ज्याला आपण प्रूव्ह करू शकतो. आणि कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे जे इफ आणि देनने जोडलं जातं. इफ आणि देनने म्हणजे दोन पार्ट असतात त्या स्टेटमेंटचे. एक पार्ट इफने येतो, इफ नंतर येतो, आणि दुसरा पार्ट देन नंतर येतो. द पार्ट ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट फॉलोड बाय इफ इज कॉल्ड अँटीसिडंट. इफ नंतर जो भाग लिहिला जातो त्याला अँटीसिडंट म्हणतात बाळांनो. काय म्हणतात त्याला, अँटीसिडंट. आणि देन नंतर जो भाग लिहिला जातो त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. आणि या अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटचा मिळून कंडिशनल स्टेटमेंट तयार होतं. आणि कंडिशनल स्टेटमेंटला आपण प्रूव्ह करू शकतो. इथं कंडिशन काय होती, जे गिवनमध्ये लिहिलं होतं मी ती कंडिशन होती ट्रायंगल ABC आणि त्याच्यामध्ये एक अँगल रे AD इज बायसेक्टर ऑफ दिस अँगल BAC. ही कंडिशन आहे. जर अशी कंडिशन असेल ट्रायंगलमध्ये, जर एखादा अँगलला बायसेक्ट तुम्ही केलं तर जो बायसेक्टर असतो म्हणजे जो रे असतो तो काय करतो, त्या अपोजिट साईडला, त्या अँगलच्या अपोजिट साईडला ज्या रेशोमध्ये डिवाइड करतो तो बाकी दोन साईडच्या रेशोच्या इक्वल असतो. हे तिथं कंडिशनच्या अकॉर्डिंग हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचे. मग चला एकदम बढिया पद्धतीनं लक्षात घ्या. जे थेरमचं स्टेटमेंट आहे हे तुम्ही ऑलरेडी इथं वाचलं असेल बऱ्याच वेळा. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साईड अपोजिट टू द अँगल इन द रिमेनिंग साईड. तर लक्षात घ्या बाळांनो, याच्यामध्ये हा अगोदरचा जो भाग आहे बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल दिलेला आहे बरोबर. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटमध्ये हा जो सुरुवातीचा पार्ट आहे. आता जरी इथं तुम्हाला इफ देन दिसत नसलं तर लक्षात घ्या इथं कंडिशन काय आहे, एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलमध्ये बायसेक्टर ऑफ अँगल आहे बरोबर. बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल म्हटलंय म्हणजे मी गिवनमध्ये लिहिणार इथं बघा, खूप सिंपल आहे. म्हणजे मला गिवनमध्ये काय दिलंय, इन ट्रायंगल ABC नावाचा जो ट्रायंगल आहे यामध्ये AD इज बायसेक्टर. रे AD इज बायसेक्टर. रे AD इज बायसेक्टर ऑफ विच अँगल, कोणत्या अँगलला बायसेक्ट करत आहोत आपण, BAC ला. बायसेक्टर ऑफ अँगल BAC एवढं गिवनमध्ये दिलेलं आहे बाळांनो. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं बरं, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह, देन इट डिवाइड द साईड अपोजिट टू द अँगल. अँगलच्या अपोजिटला साईड कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करत आहे, BD अपॉन DC. आणि हा जो रेशो आहे बाळांनो हा असतो इज इक्वल टू द रेशो ऑफ रिमेनिंग टू साईड म्हणजे AB अपॉन AC. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचे. दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. हे आपल्याला प्रूव्ह करायचं रे बाळांनो. काय प्रूव्ह करायचं आहे, BD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन AC हे प्रूव्ह करायचं आहे. आता हे जर तुम्हाला प्रूफ करायचं असेल बाळांनो तर थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, पण त्यापूर्वी लक्षात घ्या हा रेशो आहे की नाही. अशा प्रकारे दोन रेशो ट्रायंगलमध्ये कुठे इक्वल असतात, हे BPT मध्ये असतात की नाही आपण बघितलंय. हे बघा इकडं आहे माझ्याकडं. जे विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितलं नाही त्यांनी लक्ष द्या. हा असा BPT होता. एका ट्रायंगलमध्ये हे असे रेशो इक्वल येतात. बघा हे काय आहे बरं, हे दोन रेशो इक्वल आहेत की नाही ट्रायंगलच्या कंडिशनमध्ये. मग ट्रायंगल इन केस ऑफ ट्रायंगल when the two ratios are equal like this, so this happens in BPT, this happens in Thales theorem, this happens in basic proportionality theorem. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इथं जे प्रूव्ह करायचं आहे ना बाळांनो हे लक्षात घ्या. हे असे ट्रायंगलमध्ये हे ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलमध्ये असे दोन रेशो इक्वल आहेत. मग आपल्याला माहिती आहे जर ट्रायंगलमध्ये असे दोन रेशो इक्वल असतील तर हे BPT मध्ये आलं होतं असं काहीतरी. एक ट्रायंगल होता त्याच्यामध्ये एका साईडला लाईन पॅरलल होती, मग ते पॅरललवाली लाईन रिमेनिंग टू साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड करायची बरोबर की नाही. मग त्यामुळे इथं देखील आपल्याला BPT अप्लाय करायचं आहे बाळांनो. बेसिक प्रोपर्टी थेरम आपल्याला अप्लाय करायचा आहे. मग बेसिक प्रोपर्टी थेरमची कंडिशन काय असते, ट्रायंगलमध्ये जी साईड एक लाईन ही ट्रायंगलमधल्या कुठल्या तरी एका साईडला पॅरलल असली पाहिजे. मग मी जर तुम्हाला म्हटलं ही लाईन आहे तर ही लाईन कुठल्या साईडला पॅरलल आहे का बरं, नाहीये पॅरलल. मग आपण इथं कन्स्ट्रक्शन करूया.
मग बघा आता मला काय करायचंय, ही एडी एका साईडला पॅरलल आली पाहिजे अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचे. मग मी काय करेल बरं, या एडीला पॅरलल मी एक लाईन ड्रॉ करतो. बघा इथून हा जो सी आहे ना बाळांनो, सी, या सी मधून मी अशी एक लाईन ड्रॉ करतो. हे बघा ही जी लाईन आहे ना ही एडीला पॅरलल आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जरी पॅरलल वाटत नसली तर तुम्ही समजून घ्या, हे मी समजून घेतो की नाही तुम्हाला, मग तुम्ही पण थोडं थोडं समजून घ्या मला की ही लाईन कशी आहे, पॅरलल आहे. ठीक आहे, बघा ही डायरेक्टच काढू का, चलो डायरेक्ट निकाल देंगे रे बच्चा, डायरेक्ट निकाल देंगे रे बच्चा. देखो ये वाला जो लाइन है ना बड़ा, ये वाला सी से ड्रॉ किया वाला, दिस लाइन इज पॅरलल टू एडी. मग आता ट्रायंगल तयार झालं का, नाही झाला. लक्षात घ्या, म्हणजे फक्त एवढी लाईन ड्रॉ करून चालणार आहे का, तर याला एक्सटेंड देखील करायचे बाळांनो, याला तुम्हाला एक्सटेंड देखील करायचं आहे. चला मग एक्सटेंड करा. कशाला, या बी एला एक्सटेंड दिस बी ए, बी एला एक्सटेंड करा. बघा आता झाले की नाही दोघं इंटरसेक्ट, कुठे इंटरसेक्ट झाले दोघं पण, डी या पॉईंटवर. डी नका म्हणू यार, त्याला ई म्हणा. डी आहे ना यार, ऑलरेडी डी है ना यार बच्चा पहले से डी है हमारे पास यहाँ पे मौजूद, तो ई बोलना पड़ेगा ई. ठीक है, आता दिसतोय का ट्रायंगल, आता दिसतोय का रे ट्रायंगल, दिसतोय का मला दिसला रे पोरांनो, तुम्हाला पण दिसला पाहिजे. हे मोठा ट्रायंगल दिसू लागला की नाही, बी सी ई. आणि या बी सी ई ट्रायंगल मध्ये हा एडी या सीई ला पॅरलल आहे बाळांनो, म्हणजे इथं आपण बीपीटी लावू शकतो. आणि जर बीपीटी लावला तर काय होईल, बीडी अपॉन डीसी येईल. हा काय येणार आहे, बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू एबी अपॉन एई रे बाळ्यांनो, एबी अपॉन एई. आणि इकडे लक्षात घ्या, बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू एबी अपॉन, फक्त इथे एसी आलेला आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं, या एईला आणि एसीला इक्वल दाखवायचं बाळांनो, एवढंच करायचं, एवढंच. त्यामुळं लक्षात घ्या, असं कन्स्ट्रक्शन आपण जे केलंय ना त्या अगोदर लिहिणं गरजेचं आहे. चला तर मग एकदम जबरदस्त बढ़िया पद्धतीने कंस्ट्रक्शन लिह रे पुरानो, कंस्ट्रक्शन लिख डालेंगे रे बच्चा. ये वाला पेन दिखेगा क्या रे, ये वाला ले लेता हूं मैं, ये वाला. चलो आता लक्षात घ्या, आता कंस्ट्रक्शन लिहितो रे बाळांनो, कंस्ट्रक्शन लिहितो, अजिबात टेन्शन घेऊ नका, एकदम बढ़िया एकदम सिंपल असा हा थेरम आहे पोरांनो. बघा आता मी कंस्ट्रक्शन लिहितो. कंस्ट्रक्शन मध्ये काय केलं मी, या सी मधून एक लाईन ड्रॉ केली जी एडीला पॅरलल होती. मग जे केलं तेच लिहायचंय, जे कंस्ट्रक्शन केलं तेच लिहायचंय. ड्रॉ लाईन थ्रू सी, बरोबर. ड्रॉ लाईन थ्रू सी विच इज पॅरलल टू, विच इज कशाला पॅरलल होती ती लाईन, विच इज पॅरलल टू रे एडी, बरोबर की नाही. या रे एडीला पॅरलल या सी पॉइंट मधून आपण एक लाईन ड्रॉ केली बाळांनो. ड्रॉ लाईन थ्रू सी विच इज पॅरलल टू रे एडी. मग एवढंच केलं का आपण, तर या एबीला बीएला पण एक्सटेंड केलं ना आपण, एक्सटेंड बी ए. परत काय केलं आपण इथं, एक्सटेंड केलं बाळांनो, एक्सटेंड केलं रे बाळांनो, एक्सटेंड कुणाला एक्सटेंड केलं, बी ए. एक्सटेंड बी ए अप टू, एक्सटेंड बी ए एक शॉर्ट मध्ये लिहू असं करा, एक्सटेंड बी ए सच दॅट. कशा पद्धतीने एक्सटेंड करायचं बी एला, सच दॅट इट इंटरसेक्ट लाईन थ्रू सी. सी मधून आलेल्या लाईनला इंटरसेक्ट झाला पाहिजे. बघा बी एला एक्सटेंड करायचं, अशा पद्धतीनं बी एला एक्सटेंड करायचं ना बाळ्यांनो, की हा जो बी ए ना हा जाऊन इंटरसेक्ट झाला पाहिजे. कुणाला इंटरसेक्ट झाला पाहिजे, या सी मधून आलेल्या लाईनला. सो एक्सटेंड बी ए सच दॅट इट इंटरसेक्ट लाईन ड्रॉन थ्रू सी ॲट पॉइंट ई. याचा अर्थ लक्षात घ्या, एक्सटेंड केला आपण बी एला, कसं एक्सटेंड केलं, सच दॅट इट इंटरसेक्ट द लाईन ड्रॉन थ्रू सी ॲट पॉइंट ई. सी मधून जी लाईन ड्रॉ केली त्या लाईनला हा बी ए ई पॉईंटवर एक्सटेंड झाला पाहिजे बाळांनो. अशा पद्धतीनं आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता एकदम बढिया पद्धतीनं लक्षात घ्या, एवढं सगळं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आता आपल्याला लिहायचं याचा प्रूफ बाळांनो. काय लिहायचं आता, अब लिखना है इसका प्रूफ रे बच्चा. अब प्रूफ में बहुत मजा आएगा तुम लोगों को. अब देख लेना तुम इसका प्रूफ कैसा होगा. तर प्रूफमध्ये मी तुम्हाला सांगितलं, मोठा ट्रायंगल जो आहे त्यामध्ये आपल्याला बीपीटी लावायचा आहे, बरोबर की नाही. बीपीटी आपण नंतर लावू, पण आपल्याला काय करायचं आहे, मेन आपल्याला हा एसी इज इक्वल टू एई दाखवायचं की नाही, कारण इथं एई होता, इथं एसी आहे, बरोबर की नाही बाळ्यांनो. मग या दोघांना आपल्याला एई आणि एसीला इक्वल दाखवायचं आहे.
मग एक गोष्ट लक्षात घ्या रे पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा एई आणि एसी केव्हा इक्वल असेल बरं? हा जो ट्रायंगल आहे की नाही एसीई, हा एसीई ट्रायंगल कसा असला पाहिजे? आयसोसेलस असला पाहिजे, बरोबर की नाही? हा एसीई जर आयसोसेलस असेल, आयसोसेलस म्हणजे हे दोन अँगल इक्वल दाखवा लागतील, हा आणि हा, हे दोन अँगल इक्वल आले तर या दोन साईड इक्वल येतील की नाही? आयसोसेलस ट्रायंगल थेरम तुम्ही शिकलेला आहात 9th स्टँडर्डमध्ये, बरोबर की नाही? म्हणजे इथं लक्षात घ्या, या दोन साईडला इक्वल दाखवायचं असेल तर हे दोन अँगल इक्वल दाखवा. आणि एकदम सिंपल आहे बाळांनो हे दोन अँगल इक्वल दाखवणं. कसं बघा इकडे लक्षात घ्या, कसं तर मास्तर म्हणीन तसं. तर लक्षात घ्या, असा डायलॉग होता, कसं मास्तर म्हणीन तसं, असं सोशल मीडियावर डायलॉग ऐकलेला मी. तर आपला डायलॉग नाही, हा टेन्शन नका घेऊ. हे बघा, हा याला जर मी एक्स म्हटलं तर हा पण एक्स म्हणावा लागेल की नाही रे बाळांनो? हे दोन अँगल इक्वल असतील का नाही? इक्वल असतील का नाही? कौन बोलेगा अभी कोई नाही बोल सकता, कारण आपण ऑनलाईन घेत नाही, रेकॉर्डेड घेत आहोत. तर मीच सांगतो तुम्हाला, हे दोन अँगल इक्वल काय आहेत? हे दोन अँगल इक्वल काय आहेत बाळांनो? कारण हे अल्टरनेट अँगल आहेत. अल्टरनेट झेड म्हणतो की नाही बघा, झेड, हा झेड म्हणतो की नाही, हा वाला झेड, या दोन लाईन पॅरलल आहेत बाळांनो, या दोन लाईन पॅरलल आहेत. AD इज पॅरलल टू CE अँड दिस AC इज ट्रान्सव्हर्सल, दॅट्स वाय दीज आर द अल्टरनेट अँगल. तर चला लगेच इथं लिहितो मी, बघा लगेच लिहितो मी, एकदम जबरदस्त बढिया प्रूफ है रे बच्चा इसका. बघा मग इथं सांगायचं, काय सांगायचं? रे AD इज पॅरलल, रे AD पॅरलल टू रे AD इज पॅरलल टू CE, AD इज पॅरलल टू CE and AC is transversal, AC ट्रान्सव्हर्सल आहे रे बाळांनो, AC ट्रान्सव्हर्सल आहे. मग डायरेक्ट सांगा, डायरेक्ट देअरफोर बाय अल्टरनेट अँगल थेरम, मग अल्टरनेट अँगल थेरमने आपण सांगू शकतो बाळांनो, काय सांगू शकतो? जो अँगल DAC आहे ना, अँगल DAC, दिस अँगल DAC इज इक्वल टू अँगल ACE, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. एक काम करा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, 2. मग याला जर 2 म्हणायचं तर 1 कोणाला म्हणायचं? तर AD बायसेक्टर म्हटलं की नाही, AD बायसेक्टर म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत की नाही, हे दोन. मग या दोघांना इक्वल दाखवा, याला 1 म्हणा, म्हणजे BAD. हे बघा, हे हा रे AD बायसेक्टर आहे, याचा अर्थ काय? जो अँगल BAD आहे ना बाळांनो, BAD हा इक्वल आहे कशाच्या इक्वल आहे? BAD हा इक्वल आहे CADच्या, हा इक्वल आहे अँगल CADच्या. आणि याला म्हणायचं होतं आपल्याला इक्वेशन नंबर 1. इसको बोलना था बच्चा इक्वेशन 1, इसीलिए मैंने इसे बोला इक्वेशन 2. हा इक्वेशन 2 आहे, ठीक आहे. आता लक्षात घ्या. आता यानंतर काय करायचं बाळांनो? तुम्ही जर केअरफुली जर बघितलं तर तुमच्याकडं हा वाला अँगल आणि हा वाला अँगल, हे दोन्ही अँगल इक्वल येणार बाळांनो. काय इक्वल येणार आहेत? कारण ही लाईन आणि ही लाईन हे दोघं पॅरलल आहेत, बरोबर, आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे करस्पॉन्डिंग अँगल होतील की नाही? हे करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा जर एक्स असेल तर हा पण एक्स होईल की नाही बाळांनो? हा पण एक्स होईल, बरोबर की नाही? म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय? हे करस्पॉन्डिंग अँगल सांगायचे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. पण याच्यासाठीची जी ट्रान्सव्हर्सल आहे ती ही आहे, बाळांनो लक्षात घ्या, ही ट्रान्सव्हर्सल आहे, बीई इज ट्रान्सव्हर्सल, बरोबर. मग इथं सांगा परत अगेन रे हे परत लिहिलं नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. रे AD इज पॅरलल टू CE अँड BE इज ट्रान्सव्हर्सल, देअर ट्रान्सव्हर्सल तुम्ही लिहून टाका, मी डायरेक्ट शॉर्टमध्ये लिहितो. BE इज ट्रान्सव्हर्सल रे बाळ्यांनो, BE इज ट्रान्सव्हर्सल. देअरफोर बाय करस्पॉन्डिंग अँगल, थोडा अँगलला शॉर्टमध्ये लिहितो मी असं, अँगल थिअरम, बाय करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. काय असतो करस्पॉन्डिंग अँगल थिअरम? जर दोन लाईन पॅरलल असतील रे बाळ्यांनो, तर त्या दोन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात, बरोबर की नाही? ही देखील प्रॉपर्टी तुम्ही लास्ट इयरमध्ये स्टडी केलेली आहे बाळांनो. म्हणजे अँगल BAD जो आहे ना, BAD हा अँगल जो BAD आहे, हा वाला BAD हा इक्वल येणारे AECच्या, हा इक्वल येणारे अँगल AEC. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. आता 1, 2, 3 इक्वेशन बघा रे बाळांनो. आता 1, 2, 3 इक्वेशन बघा. हे BPT नंतर लावू आपण, टेन्शन नका घेऊ तुम्ही, ठीक आहे.
इधर बी था तो वो बी को भी लिख देता मैं, तुम टेन्शन मत ले बच्चा, इधर बी था ये ले बी, बस क्या. आता इक्वेशन 1 2 3 बघा रे बाळांनो, हे इक्वेशन 1 आहे बरोबर बरोबर, हे इक्वेशन 2 आहे, हे इक्वेशन 2 आहे आणि हे इक्वेशन 3 आहे. आता तुम्ही जर 1 2 आणि 3 इक्वेशन जर बघितले, 1 2 आणि 3 हे इक्वेशन जर बघितले बाळांनो, तर तुमच्या लक्षात येईल काय, तुमच्या लक्षात येईल काय, काय तुमच्या लक्षात येणार आहे. इथं लक्ष द्या, लक्ष द्या. हा जो बीएडी आहे ना, हा बीएडी इक्वल आहे सीएडीच्या, सीएडी आणि दोघं एकमेकांसोबत इक्वल आहेत. बीएडी इज इक्वल टू सीएडी, हे दोघं एकमेकांसोबत इक्वल आहेत. तसंच म्हणून मी याला एक्स म्हटलं, याला पण एक्स म्हटलं. हा अल्टरनेट अँगलमुळं हा एक्स असेल तर हा पण एक्स येणार आहे बरोबर, कारण हे दोघं अल्टरनेट अँगल इक्वल असतात, दोन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणार आहे. त्याचबरोबर हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग आहेत, त्यामुळे हा एक्स असेल तर हा एक्स आणि हा पण एक्स आहे ना हा पण एक्स आहे, तर हे दोघं इक्वल होतील की नाही रे बाळांनो, हे दोघं इक्वल होतील. मग इथं आपण सांगू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3, काय सांगू शकतो आपण इथं, फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 आपण काय सांगू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. हा जो अँगल आहे ना बाळांनो ACE, बघा अँगल ACE कोणाच्या इक्वल आहे, बीएडीच्या. बीएडी कोणाच्या इक्वल आहे, सीएडीच्या. आणि सीएडी कोणाच्या इक्वल आहे, ACEच्या बरोबर. म्हणजे ACE कोणाच्या इक्वल येईल मग, AEC इज इक्वल टू अँगल AEC. गडबड करायची नाही, इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. हा ACE आहे, ACE इक्वल आहे DACच्या बरोबर, DACच्या. DAC लिहिलं आहे का मी त्याला, DAC CAD. DAC आणि CAD एकच रे बाळांनो, DAC आणि CAD एकच असतं. म्हणजे ACE इक्वल आहे DACच्या, तर हा जो DAC आहे हा, याला मी CAD लिहिलं आहे हरकत नाही, हा इक्वल आहे BADच्या आणि BAD इक्वल आहे AECच्या. म्हणून ये दोनों आपस में इक्वल हो जाएंगे रे बच्चा, समझा के रे बच्चा. फ्रॉम 1 2 and 3 ये दोनों एंगल आपस में इक्वल हो जाएंगे. और अगर ये दोनों एंगल आपस में इक्वल है, ये दोनों एंगल अगर आपस में इक्वल है रे बच्चा, तो हम बोल सकते हैं काय म्हणू शकतो आपण, ट्रायंगल ACE इज आइसोसेलस ट्रायंगल. ट्रायंगल ACE इज आइसोसेलस ट्रायंगल. देयरफॉर ट्रायंगल, विच ट्रायंगल, ACE दिख रहा है, AC. अरे या दोन साइड इक्वल झाल्या ना यार, या दोन साइड इक्वल झाल्या ना, मग आइसोसेलस है ना, ये एंगल और ये एंगल इक्वल हो गया रे. सो देयरफॉर ट्रायंगल ACE इज एन आइसोसेलस ट्रायंगल. हा आइसोसेलस ट्रायंगल होईल बाळांनो. आणि जर हा आइसोसेलस ट्रायंगल असेल ना तर AC इज इक्वल टू AE येईल. देयरफॉर AC इज इक्वल टू AE. दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ आइसोसेलस ट्रायंगल. ही आइसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे बाळांनो. आइसोसेलस ट्रायंगलचा थेरम असतो बरोबर की नाही. जर दोन अँगल इक्वल असतील तर तो ट्रायंगल आइसोसेलस ट्रायंगल असतो बरोबर. तर आणि जर त्याचे दोन अँगल इक्वल असतील तर त्या दोन अँगलच्या ज्या साईड्स आहेत त्या दोन अँगलच्या अपोजिट साईड, याच्या अपोजिट साईड ही आणि याच्या अपोजिट साईड ही, या दोन्ही साईड पण इक्वल असतात बाळांनो. ठीक आहे. आता काय करायचं, आता इथं BPT लावा रे पोरांनो. आता BPT लावा, BPT. आता लावा बेसिक प्रोपोर्शनलिटी थ्योरम. अब लगाएंगे BPT बेसिक प्रोपोर्शनलिटी थ्योरम रे बच्चा. ये D है. आता इकडे लक्षात घ्या, इकडे लक्षात घ्या, याला काहीतरी इक्वेशन नंबर 4 म्हणा, 4. इसको 4 बोल देंगे. ठीक है, इसको बोल दो 4. ये रोमन हो गया क्या, ठीक है 4. आता लक्षात घ्या, इन ट्रायंगल इकडेच लिहितो बरं का मी, इकडेच लिहितो मी. का जायचं दुसऱ्या पानावर, जाऊ आपण दुसऱ्या पेजवर, पण लक्षात द्या इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घ्यायचा आता, BCE. मोठा ट्रायंगल घ्या आता. इन ट्रायंगल BCE ट्रायंगलमध्ये AD इज पॅरलल, AD is parallel to CE. AD is parallel to CE. Therefore BPT लावा, काय होईल, BD upon DC. Therefore BD upon DC is equal to BD upon DC. BPT आहे ना यार, DA जर पॅरलल असेल CA ला तर हे BD upon DC इज इक्वल टू काय होणार आहे, BA upon AE किंवा AB upon AE. हा होणार आहे AB अपॉन AE. याला म्हणा बेसिक प्रोपोर्शनलिटी थ्योरम. काय आहे हा, BPT. इधर हमने BPT लगाया है रे बच्चा, तो इसको बोलना है इक्वेशन नंबर 5. आता 1 आणि 5 ला बघा, 1 आणि 5 ला हा जो AE आहे ना बाळांनो, AE हा AE AC च्या इक्वल आहे. मग AE च्या जागेवर AC लिहा, AE च्या जागेवर AC लिहा. मग बघा देयरफॉर काय होईल बरं, फ्रॉम 3 and 4, फ्रॉम 4 and 5, 4 and 5, फ्रॉम 4 and 5. 4 आणि 5 वरून आपण लिहू शकतो बाळांनो. काय लिहू शकतो आपण 4 आणि 5 वरून, बघा BD अपॉन DC तर असंच राहील.
बी डी अपॉन डी सी तर असाच राहील इज इक्वल टू हा ए बी अपॉन हा जो एई आहे ना एई हा एई आहे ए सीच्या इक्वल एई आहे ए सीच्या इक्वल म्हणजे हा येणार आहे ए सी एंड हेंस प्रूव्ड रे बच्चा हेंस प्रूव्ड हो गया रे हेंस प्रूव्ड हो गया रे बच्चा हेंस प्रूव्ड यही तो प्रूव करना था ना यार यही तो प्रूव करना था ये तो फेवरेट वाला स्टेटमेंट है बहुत सारे बच्चों का हेंस प्रूव्ड तर अशा पद्धतीनं हा जो बी डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी आपल्याला प्रूव्ह करायचा होता हा अशा पद्धतीनं प्रूव्ह होणार आहे. किती सिंपल आणि जबरदस्त थेरम आहे बरं हा खूपच सिंपल एकदम बढिया असा हा थेरम आहे बाळांनो. ठीक आहे आता एक लक्षात घ्या याचा कॉन्व्हर्स पण असतो कॉन्व्हर्स. आता याचा जो कॉन्व्हर्स आहे ना बाळांनो हा कॉन्व्हर्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये म्हणजे प्रूव्ह करून नाही दिलेला तर आपण हा कॉन्व्हर्स प्रूव्ह करू शकतो बाळांनो. एकदम सिंपल आहे खूप सिंपल हा. बघा 2च मिनिटात मी तुम्हाला कॉन्व्हर्स सांगतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा. बघा आता कॉन्व्हर्स काय आहे इफ इन अ ट्रायंगल एबीसी म्हणजे ऑलरेडी ट्रायंगल एबीसी दिलाय ओके तो कोई बात नाही हम ट्रायंगल एबीसी ले लेते हैं रे बच्चा. चला लगेच आपण इकडे ट्रायंगल एबीसी घेऊ मग. बघा त्यांनी सांगितलंय म्हणून घेतोय बरं का मी म्हणजे मैं मेरे मन से नहीं ले रहा रे बच्चा. उन्होंने बोला है ट्रायंगल एबीसी है तो ले लेंगे इधर ट्रायंगल एबीसी ले लेंगे डोंट वरी हम ले लेते हैं इधर ट्रायंगल एबीसी. हे बघा इधर काय सांगितलं इन ट्रायंगल एबीसी तो एबीसी ट्रायंगल है ओके कोई बात नहीं इन ट्रायंगल एबीसी पॉइंट डी इज ऑन साइड बीसी इस साइड बीसी पे एक पॉइंट लेना है उन्होंने बोला है डी बोला है तो डी ही लेंगे उनको नाराज नहीं करने का. आता पुढे काय सांगितलंय सच दॅट ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी देन रे ए डी मतलब रे ए डी भी है रे इधर रे ए डी भी है तो ये जो डी पॉइंट है ना डी पॉइंट उसमें से मैं एक रे ड्रॉ करता हूँ. बघा हा डी पॉइंट आहे का नाही या डी पॉईंटमधून एक रे पण ड्रॉ करावा लागेल रे बाळांनो कारण त्यांनी सांगितलं की इथं रे आहे तो रे बरोबर तर एवढं दिलं आहे बायसेक्ट मग देन रे ए डी बायसेक्ट अँगल बी ए सी म्हणजे हे 2 अँगल इक्वल दाखवायचे तर बाळांनो कॉन्व्हर्स आहे यार. अगोदर हे बघा अगोदर गिवन काय होतं अगोदर गिवन होतं इन ट्रायंगल ए बी सी रे ए डी इज बायसेक्टर ऑफ अँगल बी ए सी असं गिवन होतं अगोदर बरोबर असं अगोदर गिवन होतं बाळांनो. आता गिवन काय आहे सॉरी हे असं इथं गिवन होतं अगोदर बरोबर आणि प्रूव्ह काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आपल्याला बी डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी ये प्रूव करना था रे बच्चा. अब इन्होंने गिवन में क्या देके रखा है गिवन में ट्रायंगल एबीसी में ये ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी म्हणजे हे गिवन आहे बाळांनो हे प्रूव्ह करायचं आहे. उलट सुलट यालाच तर कॉन्व्हर्स म्हणतात की नाही. जर आपण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटला मागे पुढे केलं इंटरचेंज केलं तर कॉन्व्हर्स तयार होतो बाळांनो थेरमचा. मी तुम्हाला सांगितलं थेरम म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट असतं. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे त्याचे 2 पार्ट असतात एक अँटीसिडंट असतो एक कॉन्सिक्वेंट असतो. अँटीसिडंट म्हणजे गिवनवाला पार्ट असतो कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्हवाला पार्ट असतो आणि याची उलटापालटी करायची म्हणजे त्या अँटीसिडंटला आणि कॉन्सिक्वेंटला इंटरचेंज करायचं म्हणजे कॉन्व्हर्स करायचं बाळांनो आणि त्यालाच तर म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ दी थेरम त्यालाच कॉन्व्हर्स म्हणतात. मग अँगल बायसेक्टरचा कॉन्व्हर्स करायचा असेल तर जे ट्रू प्रूव्हमध्ये आहे ते गिवनमध्ये जाईल आणि गिवनमधलं प्रूव्ह करायचं आहे. समजलं एकदम बढ़िया. चलो अब मैं इसका गिवन लिखता हूँ रे बच्चा. आता लक्षात घ्या हे अँगल बायसेक्टर थेरम होता बरं का हा थेरम होता रे बाळांनो. आता याचं कॉन्व्हर्समध्ये स्टेटमेंट कसं येणार बघा रे एकदम सिंपल आहे रे. तर गिवनमध्ये काय येईल बरं गिवनमध्ये येणार आहे तुम्हाला इथं इन ट्रायंगल ए बी सी बघा रे बाळांनो इन ट्रायंगल ए बी सी ABC ट्रायंगलमध्ये ए बी अपॉन ए सी दिलेला आहे. हां पॉइंट डी इज ऑन साइड बी सी सांगितलं आहे पॉइंट डी इज ऑन साइड बी सी ये भी लिख देंगे रे बच्चा. पॉइंट डी इज ऑन साइड बी सी सच दैट ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी. इतना गिवन है रे बच्चा. ये बच्चा समझ में आ रहा है क्या तुझे इतना गिवन में दिया है. मैं इसको इक्वेशन नंबर 1 बोल देता हूँ. अब हमें प्रूव क्या करना है आता आपल्याला प्रूव काय करायचं बघा. देन रे इफ देन आहे ना इफ देन एंटीसिडेंट कॉन्सिक्वेंट कंडीशनल स्टेटमेंट इधर तो सीधा दिख रहा है बच्चा इफ देन है
तर लक्षात घ्या, जो देनवाला पार्ट असतो की नाही त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतात, तो टू प्रूफ मध्ये लिहायचा असतो. तर मी लिहून टाकतो बरं. टू प्रूफ काय प्रूव्ह करायचंय, देन रे एडी बरोबर. काय प्रूव्ह करायचंय, क्या प्रूव्ह करना है, क्या प्रूव्ह करना है, रे एडी बायसेक्ट एंगल बीएसी. रे एडी रे 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 एडी रे एडी रे एडी बायसेक्ट्स रे एडी बायसेक्ट्स विच एंगल एंगल बीएसी, एंगल बीएसी. ये प्रूव करना है रे बच्चा. देख रे बच्चा, पहले तो ये वाला पार्ट तो गिवन में था, रे एडी बाइसेक्ट बीएसी, और ये वाला जो रेशो है ये तो प्रूव करना था. अब तो उल्टा सुलटा हो गया, तो कॉन्वर्स हो गया बरोबर. यालाच तर कॉन्वर्स म्हणतात रे बाळांनो, लक्षात घ्या. कॉन्वर्स म्हणजे एकदम जबरदस्त असतं, पण पोरं कॉन्वर्स म्हटलं की घाबरतात बरेच जण. का घाबरतात, कारण पुस्तकात प्रूफ दिलेला नाहीये. अरे पुस्तकात जरी दिलं नसेल बाळांनो तर तुम्ही त्याला स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. पुस्तकात का नाही दिला, कारण पुस्तकावाल्यांना एक्सपेक्टेड असतं की तुम्ही जर तिथं म्हणजे थेरम शिकला असाल तर त्याचा कॉन्वर्स तुम्ही करू शकता, असं एवढं त्यांना वाटतं. पण तुम्ही एवढे समजदार आहे का, बरेच जण एवढे समजदार नसतात. तर अशा पोरांनी घाबरू नका. आपण असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही, आपण असल्यावर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो, टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो. लक्ष द्या, अगोदरच्या सारखंच प्रूव्ह करायचं आहे. अगोदर हे दोघांना हे दोन अँगल इक्वल दाखवायचे आहेत. सेम उलटी प्रोसेस आहे, उलटी जी आपण इकडे केलं ना अगोदर. हे बघा, अगोदर आपण काय केलं, याला मिटवून टाकू पहिलं, इसको मिटा देंगे, इसका काम फिनिश, जा रे तू, इसका काम भी, ये काम का था क्या, ठीक है जाने दो, कोई बात नहीं. इथंच झालं ना, याचं पण काम नव्हतं आपल्याला. इसको भी उड़ा देंगे, इसको भी उड़ा देंगे, ये तो हमने पहले ही निपटा दिया है. हाँ चला आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. बघा आता इकडं लक्ष द्या, काय करायचं होतं आपल्याला, जे कन्स्ट्रक्शन अगोदर आपण केलं होतं की नाही. हे बघा, हे असं प्रूव्ह केलं की नाही आपण, असं सरळ. आता असं उलटा जायचं बाळांनो, ऐसा उलटा जाना है रे बच्चा. हमने प्रूव किया था इस तरह से, कुछ इस तरह आए थे रे हम बराबर, ऊपर से नीचे आए थे. अब नीचे से ऊपर जाएंगे रे बच्चा, क्योंकि उल्टा है, कॉन्वर्स स्टेटमेंट है. तो पहले ये वाला बीपीटी लिखेंगे, फिर आइसोसेलेस ट्रायंगल बताएंगे, फिर ये वाला लिखेंगे, ये वाला, और यहाँ से यहाँ जाएंगे तो ये एंगल से इधर ये 1 2 3 से इन दोनों का इक्वल बता देंगे तो बायसेक्टर हो जाएगा. एकदम बढ़िया आहे रे बाळांनो, घाबरूच नका. चला लगेच सुरू करूया आपण. चला लगेच मी इथं लिहून टाकतो प्रूफ. बघा आता कंस्ट्रक्शन करना पडेगा ना यार, कंस्ट्रक्शन तो उसके जैसा ही करना पडेगा रे बच्चा. कंस्ट्रक्शन त्यात जे होतं ना बाळांनो तसंच कंस्ट्रक्शन करायचं. अजिबात टेन्शन घेऊ नका, अजिबात. काही पोरं लय घाबरतात, सर पुस्तकात दिलेलं नाही, मग आता कसं करायचं. तर एडीला पॅरलल इथून सीई ड्रॉ करा बाळांनो, सीई बरोबर. सी मधून एक लाईन ड्रॉ करा जी एडीला पॅरलल असेल, आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे या बी एला एक्सटेंड करा बाळांनो, या बी एला एक्सटेंड करा. हा जो बी ए है ना, बी ए, ये जो बी ए है ना बच्चा, इस बी ए को इस तरह से एक्सटेंड कर दे रे बच्चा, ज़्यादा टेंशन मत ले. और दोनों जहाँ पे मिलेंगे ना उसको ई नाम दे दे. क्या करना है, हमें सी पॉइंट में से एक लाइन ड्रॉ करना है जो एडी को पैरेलल होगा रे बच्चा, और बी ए को एक्सटेंड कर दो तो जो एडी ये सी में से ड्रॉ किए वाले लाइन को ई पॉइंट पे जाके मिल जाएगा. समझ में आया तुला, अरे तुला समजले का बाळ्या, हे लक्षात घे. एकदम जबरदस्त आहे रे बच्चा, टेन्शन मत ले. चला मग हे जे कन्स्ट्रक्शन केलं ते लिहून टाकू रे बाळांनो. काय केलं बरं आपण, काय केलं, ड्रॉ लाईन थ्रू सी, लाईन थ्रू सी विच इज पॅरलल टू एडी, विच इज काय लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहा, कशाला मोठं छोटं. ड्रॉ लाईन थ्रू सी, पॅरलल टू एडी, एडीला पॅरलल, अँड एक्सटेंड बी ए, बी एला एक्सटेंड करा, सच दॅट इट intersect line through C at point E. याचा अर्थ समजला असेल बाळांनो तुम्हाला. अगोदर आपण जे केलं ना तेच आहे, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका, इतना टेन्शन मत ले रे बच्चा. चला आता लक्षात घ्या. चला आता याचा प्रूफ करूया. आता याचा प्रूफ, अब हम इसका प्रूफ लिखेंगे रे बळा, बघा आता प्रूफ लिहूया आपण आता प्रूफ. तर प्रूफ करत असताना, याचा प्रूफ लिहित असताना तुम्हाला अगोदर काय करायचं लक्षात घ्या बाळांनो. जर आपण या दोन लाईन पॅरलल ड्रॉ केला असतील तर तुम्ही इथं लगेच बीपीटी लावू शकता की नाही, लावू शकता. चल लावून टाका. मग
लगा दो बीपीटी, लगा दो बीपीटी. बघा इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे तो मोठा वाला ट्रायंगल BCE दिख रहा है. BCE बड़ा वाला ट्रायंगल. या मोठ्या ट्रायंगलमध्ये हा जो रे एडी आहे, रे एडी इज पॅरलल टू CE ला पॅरलल आहे. देअरफॉर बघा काय करायचं मग इथं, देअरफॉर BD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन AE. हा काय आहे BPT, याला इक्वेशन 2 म्हणणार आहे. हा असतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. इथं आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम लावलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय असतो. जर एखाद्या ट्रायंगलमध्ये AD जर CE ला पॅरलल असेल तर BD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन AE येणार आहे वाळ्यांनो. हे BPT आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आहे. बरोबर. आता लक्षात घ्या, आता या दोन लाईन पॅरलल आहेत तर हे अँगल पण इक्वल होतील की नाही, हा अँगल आणि हा अँगल, हे अँगल इक्वल होतील. बरोबर. मग आता हे अँगल इक्वल दाखवा. चला हे अँगल इक्वल दाखवा. इथं Z बनत आहे. मग आता इथं सांगा परत काय सांगायचं, इथं बघा इथं सांगायचं परत AD इज पॅरलल, रे एडी पॅरलल टू CE ला पॅरलल आहे. अँड AC इज ट्रान्सवर्सल, लक्ष द्या रे पोरांनो, लय सुमडीत कार्यक्रम चालू आहे, जरा लक्ष द्या. हा AD जो आहे ना, AD हा CE ला पॅरलल आहे, AD CE ला पॅरलल आहे. बरोबर. आणि AC त्याचा ट्रान्सवर्सल आहे. मग इथं तुम्ही पॅरलल लाईनमध्ये हे अल्टरनेट अँगल तयार होतील की नाही. आणि जर दोन अल्टरनेट अँगल पॅरलल लाईन आणि ट्रान्सवर्सलमुळे तयार होत असतील तर ते अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात रे बाळ्यांनो. याला अल्टरनेट अँगल थिअरम म्हणतात. अल्टरनेट अँगल थिअरम हे लक्षात घ्या. काही पोरं निवळ झोपा काढत असते, त्यामुळं लक्षात घ्या. मग इथं आपण सांगू शकतो, काय सांगू शकतो बरं आपण इथं, क्या बोल सकते, देअरफॉर बाय विच थिअरम अल्टरनेट अँगल थिअरम, बाय अल्टरनेट एंगल थियरम. अल्टरनेट एंगल थियरम मुळे आपण सांगणार बाळांनो, काय सांगणार आपण, हम क्या बोलेंगे बच्चा, DAC जो है ना, ये जो DAC है रे बाळे, ये जो DAC है ये इक्वल होगा, DAC किसके इक्वल होगा, ACE, एंगल ACE के. याला म्हणा इक्वेशन नंबर 3, इसको बोल दे इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता याच पद्धतीनं हे करस्पॉन्डिंग वाले अँगल घ्या रे बाळांनो, हे करस्पॉन्डिंग वाले अँगल घ्या, हा वाला अँगल घ्या, हा वाला अँगल घ्या. हे दोन्ही अँगल पण इक्वल असतील, हा वाला एंगल आणि हा वाला एंगल. बरोबर. ये दोनों एंगल इक्वल होंगे, ये वाला और ये वाला. चलो अब इन दोनों एंगल को लेंगे. आता आली या दोन एंगलची बारी आली. बरोबर. आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या रे पोरांनो. हा चलो ये हो गया, अभी लेंगे ये वाला और वो वाला. ठीक है, काही अडचण नाही. बघा आता अगेन रे एडी इज पॅरलल टू CE, रे एडी CE ला पॅरलल आहे. आता ट्रान्सवर्सल BE घ्या, अँड BE इज ट्रान्सवर्सल. आता BE ला आपण ट्रान्सवर्सल घेतो रे बाळांनो, म्हणजे हा जो BAD आहे ना, हा BAD कोणाच्या इक्वल येईल बरं, हा जो BAD आहे हा इक्वल येणार आहे AECच्या. BAD कोणाच्या इक्वल येणार आहे, देअरफॉर दिस अँगल BAD इज इक्वल टू अँगल AEC. ठीक आहे. BAD किंवा DAB पण म्हणू शकता तुम्ही त्याला, DAB म्हणायचं, DAB पण म्हणू शकता. तर हा जो BAD आहे हा ACEच्या इक्वल आहे, याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. आपल्याला हे दोन अँगल इक्वल दाखवायचे ना बाळांनो, हे दोन अँगल आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. हे दो एंगल इक्वल बताना है रे बच्चा. तो इन दोनों एंगल को इक्वल दिखाने के लिए हमें क्या करना पड़ेगा, अभी ये हा एंगल याच्या इक्वल आहे. बरोबर. हे दोन इक्वल आहेत, हे दोन इक्वल आहेत, हा याच्या इक्वल आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला या दोघांना इक्वल दाखवा लागेल, या दोघांना इक्वल दाखवा लागेल. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागेल, जर तुम्ही इथं थेरम लावला, कोणता थेरम लावू शकता, इथं तुम्ही लावू शकता कोणता थेरम लगाएंगे, कौन सा थेरम लगाएंगे. जर इथं तुम्ही एक्सटेरियर तर नका लावू रे बाळांनो, एक्सटेरियर तर नका लावू. इथं लक्षात घ्या, हे दोन अँगल इक्वल दाखवले आपण. बरोबर. हे दोन अँगल इक्वल दाखवले. हे DAC इज इक्वल टू ACE. ओके. आणि त्याच्यानंतर BAD इज इक्वल टू AEC किंवा DAB
इज इक्वल टू AEC. ठीक आहे, बढिया बढिया बढिया. आता लक्षात घ्या, आता हा अँगल आणि हा अँगल आपल्याला इक्वल दाखवायचं रे बाळांनो. हे दोन अँगल आपल्याला इक्वल दाखवायचे रे बाळांनो. मग तुम्हाला इथं काय करावं लागेल, हे जे दोन रेशो आहेत ना बाळांनो, हे दोन रेशो, हा रेशो आणि हा रेशो, ह्या दोन रेशोला घ्या, ह्या दोन रेशोला. हा एक मिनिट आपल्याला इथं BD बायसेक्ट BAC सांगितलंय ना. ठीक आहे, BD बायसेक्ट BAC सांगितलंय. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, चला लक्षात द्या. आता बघा काय करायचं आहे आपल्याला आता. यस क्या करना है. हां, हे दोन झाले, हे दो गया. आता लक्षात घ्या बाळांनो, हे जे इक्वेशन 1 आणि 2 आहे ना, इक्वेशन 1 आणि 2, जर तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 ला जर केअरफुली ऑब्झर्व केलं बाळांनो, हा इक्वेशन 1 आहे, हा इक्वेशन 2 आहे. तर 1 आणि 2 ला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोन्ही इक्वेशनमध्ये हा AB अपॉन AC बघा, फ्रॉम 1 अँड 2 इकडे लिहितो मी, फ्रॉम 1 and 2 this AB upon AC is equal to BD upon DC, and again this BD upon DC is equal to AB upon AE. म्हणजे हे AB upon AE हा येणार आहे AB upon AE च्या इक्वल रे बाळांनो, AE च्या इक्वल. तर AB कॅन्सल होईल, AB कॅन्सल होईल, आणि याचा रेसिप्रोकल घ्या. हा 1 बाय, म्हणजे इथं 1 राहील, 1 बाय AC 1 बाय AE, आणि रेसिप्रोकल घेतला तर काय होईल, AC इज इक्वल टू AE येईल की नाही. AC इज इक्वल टू AE होणार आहे रे बाळांनो. दोघांचा जर रेसिप्रोकल घेतला या दोघांचा, तर AC इज इक्वल टू AE होईल रे बाळांनो, लक्षात घ्या. आणि ह्या दोन्ही साईड इक्वल असतील तर हा जो ट्रँगल ACE आहे हा आयसोसेलस ट्रँगल होईल. सो देअरफॉर ट्रँगल ACE इज ॲन आयसोसेलस ट्रँगल. हा आयसोसेलस ट्रँगल होईल रे बाळांनो. हा काय होईल, हा आयसोसेलस ट्रँगल होईल रे बाळांनो, लक्षात घ्या. आणि हा जर आयसोसेलस ट्रँगल असेल तर हे दोन अँगल इक्वल येतील की नाही. ACE इज इक्वल टू AEC. देअरफॉर बाय आयसोसेलस ट्रँगल थिअरम, जो आयसोसेलस ट्रँगलचा थिअरम असतो किंवा आयसोसेलस ट्रँगल प्रॉपर्टी म्हणा, काही हरकत नाही. अँगल ACE इज इक्वल टू AEC. आता लक्षात घ्या बाळांनो, याला म्हणा इक्वेशन नंबर 4. आता बघा हे जे इक्वेशन आहेत ना, कोणते वाले इक्वेशन, ये वाले इक्वेशन रे बच्चा. इक्वेशन नंबर 3 देख रे बच्चा, इक्वेशन नंबर 4 देख ले, और इक्वेशन नंबर 5. आता हे 1 2 3 4 आणि याला 5 होणार आहे बाळांनो, 5. हे इक्वेशन 1 2 3 4 3 4 5 जर तुम्ही बघितले 3 4 5, तर बघा 3 मध्ये तुम्हाला काय दिलंय, जर तुम्ही इक्वेशन 3 बघितला, 4 बघितला आणि 5 बघितला, तर DAC आहे बरोबर. DAC इज इक्वल टू ACE इज इक्वल टू AEC अँड AEC इज इक्वल टू BAD. म्हणजे सगळे अँगल एकमेकांसोबत इक्वल आहेत बाळांनो, सगळे एकमेकांसोबत इक्वल आहेत. मग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. हा जो DAC आहे ना, हा DAC बघा, फ्रॉम, मग इथं लिहितो मी डायरेक्ट, फ्रॉम 3 4 अँड 5. 3 4 आणि 5 वरून आपण लिहू शकतो अँगल DAC. बघा आता अँगल DAC जो आहे, DAC हा ACE च्या इक्वल आहे. DAC कुणाच्या इक्वल आहे, ACE च्या. ACE कुणाच्या इक्वल आहे, AEC च्या. आणि AEC कुणाच्या इक्वल आहे, BAD च्या. म्हणजे DAC हा BAD च्या इक्वल होईल. म्हणजे DAC हा अँगल BAD च्या इक्वल होईल रे बाळांनो, BAD च्या इक्वल होईल. आणि हे दोन अँगल इक्वल असतील, हे दोन अँगल इक्वल आले, हे आले का नाही दोन इक्वल, म्हणजे देअरफॉर दिस रे AD इज बायसेक्टर. मग इथं सांगा देअरफॉर रे AD इज बायसेक्टर ऑफ विच अँगल, अँगल BAC. हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीनं प्रूव्ह होणार आहे रे बाळांनो, अशा पद्धतीनं प्रूव्ह होणार आहे. एकदम सिंपल, एकदम बढिया असा हा थिअरम आहे रे बाळांनो, लक्षात घ्या. किती सिंपल आणि किती बढिया, एकदम जबरदस्त मजेदार आहे. तर एकदम सिंपल असा कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थिअरम आपण स्टडी केलेला आहे बाळांनो. तर हे दोनही थिअरम खूप महत्त्वाचे, खूप सिंपल आहेत. एक तर तुमचा अगोदरचा कुठला म्हटलं आपण त्याला, बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थिअरम, आणि कॉन्व्हर्स ऑफ नाही रे यार, BPT तर आपण अगोदर मागच्या सेशनमध्ये शिकलो, वेगळं लेक्चर, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये शिकला. या लेक्चरमध्ये आपण अँगल बायसेक्टर थिअरम आणि कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम एकदम बढिया पद्धतीनं स्टडी केलेला आहे. ठीक आहे.
एकदम सुंदर सुंदर असा हा थेरम आहे. आता लक्षात घ्या, एक प्रॉपर्टी आहे बरं 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सलची, आणि खूप सिंपल एकदम बढिया प्रॉपर्टी आहे. हे बघा मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो. मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे अशा पद्धतीनं 3 पॅरलल लाईन आहेत बघा, एक लाईन आहे एल, एक लाईन आहे एम, एक लाईन एल आहे, एक लाईन एम आहे, आणि दुसरी एक लाईन आहे अजून एन, एल एम एन एन. तर लक्षात घ्या या थेरमचं स्टेटमेंट कसं असतं, मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. हा थेरम आहे की इफ line L, M, N are parallel, एक काम करा डायरेक्टली तुम्ही बघा, इफ T1 and T2 are transversals of, हे बघा आता T1 T2 कुठे आहे तुम्ही म्हणताल इथं दाखवून देतो. हा आहे T1, ये है रे बच्चा T1, और ये वाला है T2. This T1 and T2 are transversal of 3 parallel lines, 3 parallel lines L, M and N. जर T ही ट्रान्सव्हर्सल असेल 3 पॅरलल लाईन L, M, N चे, तर काय असतं बघा, तर देन रेशो ऑफ intercepts made by the transversals of these lines are equal. या तिन्ही लाईनने जे रेशो इंटरसेप्टचे बनवलेले आहेत, तिन्ही लाईन आणि ट्रान्सव्हर्सलने जे रेशो ऑफ इंटरसेप्ट बनवलेले आहेत ते इक्वल असतात बाळांनो. अशी एवढी सिंपल ही प्रॉपर्टी. थोडा लंबा जेवढा हो गया स्टेटमेंट तो एकदम छोटा सा कर दे, तर छोटासा स्टेटमेंट कसं होईल बरं, द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ 3 पॅरलल लाईन्स आर इक्वल. द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ 3 पॅरलल लाईन्स आर इक्वल. बघा, द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स made by transversal of 3 parallel lines are equal. 3 parallel lines are equal. असं एकदम सिंपलचं पण स्टेटमेंट तुम्ही छोटंसं बनवू शकता बाळांनो. द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 3 पॅरलल लाईन्स आर इक्वल. तर अशा पद्धतीनं देखील तुम्ही स्टेटमेंट बनवू शकता रे बाळांनो. एकदम सिंपल, एकदम बढिया आहे. आता तुम्ही म्हणणार इंटरसेप्ट म्हणजे काय, तर बघा हा ट्रान्सव्हर्सल T1 या लाईन L ला कट करतो, याला म्हणा ए पॉईंट मध्ये कट करतो. हा ट्रान्सव्हर्सल T1 M लाईनला B पॉईंट मध्ये कट करतो, आणि हाच ट्रान्सव्हर्सल T1 N लाईनला C पॉईंट मध्ये कट करतो. तसंच हा ट्रान्सव्हर्सल T2 हा M लाईनला D पॉईंट मध्ये कट करतो, M ला E मध्ये कट करतो, आणि N ला F मध्ये कट करतो रे बाळांनो. तर इथं तुम्हाला काय सांगितलंय की हा जो रेशो ऑफ इंटरसेप्ट तयार होतो की नाही, हे ABC हे इंटरसेप्ट आहेत. तर या ट्रान्सव्हर्सल T1 ने जे इंटरसेप्ट तयार केले आहेत LM सोबत, LMN सोबत, त्याचा रेशो काय होणार आहे, AB अपॉन BC होईल बरोबर. आणि दुसरा रेशो काय होईल, DE अपॉन EF. हे रेशो इक्वल असतात रे बाळांनो. तुम्ही कितीही ट्रान्सव्हर्सल घ्या, नंबर ऑफ ट्रान्सव्हर्सल घ्या, 3 पॅरलल लाईन असतील, त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात, पण आपल्याला 3 पॅरलल लाईनचाच आहे आपल्या सिलेबसमध्ये. जर 3 पॅरलल लाईन असतील तर त्या तीनही पॅरलल लाईनला तुम्ही दोन ट्रान्सव्हर्सल असू द्या, 3 ट्रान्सव्हर्सल असू द्या, जेवढ्या पण ट्रान्सव्हर्सल असतील त्या ट्रान्सव्हर्सलने या 3 पॅरलल लाईन सोबत जे इंटरसेप्टचे रेशो तयार होतात ते रेशो इक्वल असतात बाळांनो. मग या ट्रान्सव्हर्सल T1 ने या 3 पॅरलल लाईन सोबत रेशो बनवला इंटरसेप्टचा AB अपॉन BC हा रेशो बनवला, आणि ट्रान्सव्हर्सल T2 ने LMN या 3 पॅरलल लाईन सोबत DE अपॉन EF हा रेशो बनवला. तर हे दोन्ही रेशो इक्वल असतात. हे आपल्याला ट्रू प्रूव्ह करायचे बाळांनो. हे ट्रू प्रूव्ह आहे रे बाळांनो. हे काय आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. ये प्रूव्ह करना है रे बच्चा लोग, ये प्रूव्ह करना है. फिर गिवन में क्या है, तो गिवन में 3 लाईन पॅरलल आहे. गिवन मध्ये काय आहे, गिवन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की 3 लाईन्स आर पॅरलल. हे बघा 3 लाईन पॅरलल आहेत, 3 लाईन पॅरलल आहेत. असं हे मिटून टाकू का, हे गिवन मध्ये लिहून टाकू. T1 and T2 आर द ट्रान्सव्हर्सल ऑफ 3 पॅरलल लाईन LMN, रेशो ऑफ मेड बाय देन
ठीक आहे, ये गिवन आहे रे बच्चा. चला इकडं प्रूफ लिहितो मी त्याचा. ठीक आहे, इकडं प्रूफ लिहितो रे मी बाळांनो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे गिवन लिहिलं, हे गिवन लिहिलं. चला हा जो टू प्रूव करायचा का नाही इकडं लिहितो. टू प्रूव क्या प्रूव करना है, क्या प्रूव करना है, तो हमको प्रूव करना है ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू डी ई अपॉन ई एफ. हे प्रूव करायचं रे बाळांनो, हे आपल्याला प्रूव करायचं आहे. ये जो इधर प्रूव करना है उसको मैंने उधर लिख दिया रे बच्चा, तू टेन्शन मत ले. आता लक्षात घ्या, हे जर तुम्हाला प्रूव करायचं असेल ना बाळांनो, तर थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं. थोडंसं जास्त नाही हां, थोडंसं करायचं. काय करायचं, थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं बाळांनो. लक्षात घ्या. मग कन्स्ट्रक्शन कसं होईल बघा, कन्स्ट्रक्शन कसं होईल. कन्स्ट्रक्शन काय करायचं, याला ड्रॉ करा. सी डीला जॉईन करा. सी डी जॉइन दिस सी डी को ड्रॉ कर दो रे बच्चा. और यहाँ पे जो पॉइंट आ रहा है ना, यहाँ पे इसको बोल दो जी. बघा मग इथं मी काय केलं, जॉईन एका स्ट्रेट लाईनमध्ये सी आणि जीला जॉईन करा बाळांनो. जॉईन दिस सी जी अलॉंग स्ट्रेट लाईन. सी आणि जीला एका लाईनमध्ये जॉईन करा. बरोबर. सी जी नाही रे, सी डी आहे यार, सी डी. जॉईन सी डी सच that it intersects लाईन यमला इंटरसेक्ट झाली ना रे. हे लाईन यमला इंटरसेक्ट झाली ॲट पॉईंट जी. ॲट पॉईंट जी पॉईंटवर यमला इंटरसेक्ट झाली रे बाळांनो. जी पॉईंटवर यमला इंटरसेक्ट झाली. आता याचा प्रूफ करू. आता आपण याचा प्रूफ करू रे बाळांनो. याचा प्रूफ लिहू रे बाळांनो. तुम्ही टेन्शन नका घेऊया. एकदम सिंपल. हे बघा, आता तुम्हाला ट्रायंगल दिसू लागला का, हा ट्रायंगल दिसू लागला का, दिख रहा है. किसको दिख रहा है, जल्दी बताओ. लवकर सांगा. ये जल्दी से बोल दो, ये किसको दिख रहा है. तो ये वाला एक ट्रायंगल दिख रहा है. या ट्रायंगलमध्ये आपण बीपीटी लावू शकतो की नाही, हा बीजी इज पॅरलल टू एडी. बघा आता इन ट्रायंगल एसीडी, इन ट्रायंगल एसीडी ट्रायंगल जर तुम्ही बघितलं बाळांनो, एसीडी, तर बीजी इज पॅरलल टू एडी. लाईन म्हणा त्याला, काही हरकत नाही. लाईन बीजी, कारण लाईनचा स्पॉट आहे ना तो, लाईन यम. बीजी इज पॅरलल टू साइड एडी, साइड ऑफ ट्रायंगल एडी से पॅरलल आहे. देअरफॉर बीपीटी जर लावलं तर काय होईल, मग बीपीटी लावलं तर काय होईल, ए बी अपॉन बी सी. देअरफॉर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू डी जी अपॉन जी सी, इज इक्वल टू डी जी अपॉन जी सी. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आणि याचं रिझन काय येणार आहे बाळांनो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमने आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, चलो ठीक आहे, एकदम बढिया. आता लक्षात घ्या. आता पुढे काय करायचं बाळांनो, आता दुसरा वाला ट्रायंगल घ्या. दुसरा वाला मतलब हे वाला बिला हमको कुछ समजता नाही, तर हा सेकंड ट्रायंगल घ्या बाळांनो. हा वाला कुठला, सी. कुठला म्हणला तो समजतं पोरांना, DFC. बरोबर, DFC एकदम ब्रांड है DFC, मैंने सुना है. ठीक है, तो ज्ञानदीप फाउंडेशन बोलते हैं लोग उसको. हमारे इधर होता है, बहुत सारे बच्चा लोग उधर ज्वाइन करते हैं, बहुत सारा फीस होता है उसका बहुत बड़ा. तो हम तो फ्री में बच्चों को प्रोवाइड कर रहे हैं क्वालिटी एजुकेशन. तर बघा आता काय करायचं, इन ट्रायंगल DFC ट्रायंगल देख रहे बच्चा. DFC ट्रायंगल में ये जो GE है ना, GE इज पैरेलल टू CF, इज पैरेलल टू साइड CF से पैरेलल है बच्चा. सो देयरफॉर फिर से इधर बीपीटी लगा दो, जर परत बीपीटी लावला तर काय होईल बरं, DG अपॉन GC इज इक्वल टू DE अपॉन EF होगा रे बच्चा. इसको बोलना है इक्वेशन नंबर 2. अब इस 1 और 2 को गौर से देखो, गौर से देखना है रे बच्चा. इस इक्वेशन 1 और 2 को एकदम ध्यान से देखना है रे बच्चा, एकदम ध्यान से. अगर तू ध्यान से देखेगा तो तुझे पता चलेगा, इसका लेफ्ट हैंड साइड है AB अपॉन BC. इसका लेफ्ट हैंड साइड क्या है, इसका लेफ्ट हैंड साइड है, इधर लिखता हूँ मैं, फ्रॉम 1 एंड 2. ये जो AB अपॉन BC है ना, इस पहले वाले इक्वेशन का लेफ्ट हँड साइड AB अपॉन BC हे इक्वल आहे बाळांनो DG अपॉन GCच्या. आणि DG अपॉन GC इक्वल आहे DE अपॉन EFच्या. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं यार, हेच तर, यही तो हमको प्रूव्ह करना था यार, हेन्स प्रूव्ड. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या,
जर तुमच्याकडं 3 पॅरलल लाईन असतील बाळांनो, जर 3 पॅरलल लाईन असतील आणि त्याला 2 ट्रान्सव्हर्सल अशा पद्धतीनं कट करून जात असतील, तर या ट्रान्सव्हर्सल T1ने या 3 पॅरलल लाईन सोबत जो रेशो बनवलेला असतो याच्या इंटरसेप्टने, तोच रेशो ट्रान्सव्हर्सल T2च्या इंटरसेप्टने बनवलेला असतो. म्हणजे दोन्ही ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टने बनवलेले रेशो या 3 पॅरलल लाईन सोबत बनवलेले रेशो हे इक्वल असतात. याला म्हणायचं प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. एकदम सिंपल, एकदम बढिया असा हा सब टॉपिक आहे सिमिलॅरिटी चॅप्टरमधला. तर अशा पद्धतीनं आपण हे सर्व थेरम, म्हणजे तुमचा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम झाला, त्याच्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी झाला, ते आपण मागे बघितलं. आजच्या सेशनमध्ये आपण अँगल बायसेक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन स्टडी केलेला आहे. ह्या सर्व थेरम्सवर, या सर्व प्रॉपर्टीजवर बेस तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. तर 1.2 आपण एकदम बढिया पद्धतीनं घेणार आहोत. लाईव्ह न्यूमेरिकल जे तुमच्या टेक्स्टबुकमधले आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. हे ट्रँगल आहे बाळांनो, बघा आता क्वेश्चन नंबर 1 आहे. हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे यामध्ये काय सांगितलं, इन ट्रँगल ABC, हा ट्रँगल दिलेला आहे बाळांनो ABC. या ट्रँगल ABC मध्ये DE इज पॅरलल टू BC. हे बघा गिवन मध्ये लिहितो मी, गिवन में लिख देंगे रे बच्चा. बहुत सिंपल सा प्रॉब्लेम है, जल्दी से फिनिश कर देंगे. तर खूप लवकर हे सेशन आपण संपून टाकू. बघा इन ट्रँगल ABC ट्रँगल है, इसमें यामध्ये DE इज पॅरलल टू BC. म्हणजे इथं एक ABC ट्रँगल घ्या अशा पद्धतीनं. बघा हा एक ABC ट्रँगल आहे बाळांनो, हा एक ABC ट्रँगल है, ABC ट्रँगल है, ABC. तो ये वाला एक ABC ट्रँगल ले लेंगे रे बच्चा, डोंट वरी. ये वाला एक ABC ट्रँगल है. या ABC ट्रँगलमध्ये AB आणि C ट्रँगलमध्ये काय सांगितलं आहे, DE इज पॅरलल टू BC. या BCला पॅरलल DE आहे रे बाळांनो, म्हणजे इथे एक DE घेऊन टाकू आपण. DE इज पॅरलल टू BC. आणि पुढे काय सांगितलं आहे बरं, DB इज इक्वल टू 5.4. DB इज इक्वल टू हाऊ मच, इट इज 5.4. हा DB जो आहे ना बाळांनो, हा 5.4 सेंटीमीटर आहे. तर हे पण लिहा गिवनमध्ये, DB इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, 5.4 सेंटीमीटर. अँड AD इज इक्वल टू 1.8. हा AD जो आहे AD 1.8 सेंटीमीटर. दिस AD इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर. यानंतर काय सांगितलं बघा, EC इज इक्वल टू 7.2. EC इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर. आणि आपल्याला देन फाइंड AE फाइंड आउट करायचं रे बाळांनो. ये तो बहुत ही चिल्लर सा एग्जाम्पल है यार, ये तो बहुत ही सिंपल है. क्या फाइंड आउट करना है, हमें फाइंड आउट करना है, आपल्याला फाइंड आउट करायचं बाळांनो AE. आणि ये खूपच सिंपल है यार. कितना सिंपल है ये हमें निकालना है. तर ये इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लागेल. आपण शिकलो की नाही, जर एखाद्या ट्रँगलमध्ये एखादी लाईन जर एका साईडला, ट्रँगलच्या एका साईडला लाईन पॅरलल असेल तर BPT लागतो. आणि BPT काय असतो, AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. हे असं येईल. मग चला लगेच आपण इथं बेसिक प्रोपर्टी थेरम लाव बाळांनो. जल्दी से BPT लगा देंगे रे बच्चा. तो इसका मैं जो सोल्यूशन है वो लिखता हूँ, रे बच्चा. क्या आएगा अकॉर्डिंग टू BPT, अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, काय रेशो आहे AE अपॉन EC, AE अपॉन EC इज इक्वल टू AD अपॉन DB. असा रेशो येईल रे बाळांनो, असा रेशो येईल. आता इथं व्हॅल्यू ठेवून द्या, रे पोरांनो. अजिबातचं टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट व्हॅल्यू रख दे रे बच्चा. हे बघा AE इकडे लिहितो परत, AE अपॉन EC इज इक्वल टू AD अपॉन DB. आणि यामध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवा बाळांनो, सगळ्या व्हॅल्यू. तर बघा AE तर माहित नाही आपल्याला, असाच राहू द्या AEला. EC कितना है 7.2 है, इधर डेसिमल लगा दो. AD किती आहे, AD आहे 1.8 इज इक्वल टू 1.8 अपॉन 5.4. आणि याला जर तुम्ही सॉल्व केला ना बाळांनो, तर हा AE इज इक्वल टू काय होईल बरं, AE हा 1.8 असाच, हा 5.4 पण असाच. आणि हा डिवाइडमध्ये 7.2 इकडे आल्यावर काय होईल, मल्टिप्लाय 7. ठीक आहे. तर याला कट करा. हा 1.8 1 ज 1.8 3 ज. ठीक आहे. 18 त्रिक 54 होतात ना, 18 त्रिक 54. हा 3 1 3 2 6 आणि 3 4 12. 2.4 आएगा रे बच्चा,
ए आ रहा है 2.4, ए कितना आ रहा है, ए आ रहा है 2.4 रे बच्चा, 2.4 सेंटीमीटर, 2.4 सेंटीमीटर आहे तर बाळांनो तुम्ही चेक करा चेक करा चेक करा. 18 त्रिक 54, 24 त्रिक 72, करेक्ट आहे करेक्ट करेक्ट कार्यक्रम करत असतो आपण, टेन्शनच नाही. चला लगेच सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन काय, इन ट्रायंगल पी क्यू आर, एक ट्रायंगल पी क्यू आर है, चलो ले लो ट्रायंगल पी क्यू आर. तो नाराज नहीं करना है उसे, ट्रायंगल पी क्यू आर बोला है तो जल्दी से ट्रायंगल पी क्यू आर लेना है रे बच्चा, लवकर लवकर ट्रायंगल पी क्यू आर घेऊन टाका. हा ट्रायंगल पी क्यू आर आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सेगमेंट आर एस बायसेक्ट अँगल आर, या आरला बायसेक्ट करत आहे रे, आरला आर एस बायसेक्ट करत आहे रे बच्चा. आता काय सांगितलं बघा, पी आर इज इक्वल टू 15, पी आर 15 दिया आहे, पी आर 15, हा पी आर 15 आहे, आर क्यू इज 20, देन पी एस इज 12, देन फाइंड एस क्यू. हे काढायचं रे बाळांनो, हे काढायचे. मग गिवन लिहून टाका, बिंदास्त लिहून टाका. गिवन इन अ ट्रायंगल पी क्यू आर, सेगमेंट आर एस बायसेक्ट एंगल आर, सेगमेंट आर एस सेग आर एस बाइसेक्ट कर रहा है बच्चा. किसको बाइसेक्ट कर रहा है, एंगल आर को बाइसेक्ट कर रहा है. आणि काय काय दिलंय बरं तुम्हाला, पी आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर इज गिवन, क्यू आर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर इज गिवन, एंड पी एस इज इक्वल टू 12 सेंटीमीटर इज गिवन, दिस ऑल थिंग्स आर गिवन टू यू डियर बच्चा. अभी हमें प्रूव क्या करना है, सॉरी हमें फाइंड आउट क्या करना है, काय फाइंड आउट करायचे बघा. टू फाइंड लिहा, इधर 2 फाइंड लिहून टाका, इधर टू फाइंड काय फाइंड आउट करायचे, लक्ष द्या काय फाइंड आउट करायचंय. इथं फाइंड आउट करायचं आपल्याला एस क्यू फाइंड आउट करना है रे बच्चा. तो इधर एस क्यू इज इक्वल टू व्हॉट, हे आपल्याला फाइंड आउट करायचे बाळांनो. मग याचं जेव्हा आपण सोल्युशन लिहिणार ना, सोल्युशन तर आपल्याला माहिती आहे इथं अँगल बायसेक्टर थेरम लागणार आहे. आत्ता शिकलो नाही यार, आत्ता शिकलो आपण. प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट घेणार आहोत, पण हे सॉल्व वाले एक्झाम्पल पण एकदम बढिया आहेत. तर लक्षात घ्या, आता इथं आपण अँगल बायसेक्टर थेरम लावा. अकॉर्डिंग टू अँगल बायसेक्टर थेरम, अकॉर्डिंग टू अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल, अँगल बायसेक्टर थिअरम ऑफ ट्रायंगल, अँगल बायसेक्टर थिअरम ऑफ ट्रायंगल. जर अँगल बायसेक्टर थिअरम लावला तर काय होईल बाळांनो, काय होईल, हा क्यू एस अपॉन एस आर इज इक्वल टू क्यू आर अपॉन पी आर असं होईल रे बाळांनो, असं होईल. आणि इथून क्यू एस इज इक्वल टू रिलेशन तयार करा बरं. काय होईल, क्यू एस इज इक्वल टू तर क्यू एस इज इक्वल टू एस आर तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, क्यू एस इज इक्वल टू एस आर इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. म्हणजे क्यू आर अपॉन पी आर इंटू एस आर. आता क्यू आरची व्हॅल्यू ठेवा 20 अपॉन पी आर कितना है 15 इंटू एस आर कितना है एस आर ए एस आर नहीं रे, एस पी है रे, ये एस पी है रे बच्चा, क्यू एस अपॉन एस पी, सॉरी दिस इज एस पी, ये एस पी है, गलती से मिस्टेक नहीं करना है. ये क्या है, ये एस पी है, तो इधर भी एस पी होगा, एस पी मतलब सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस वाला एस पी नहीं रे बच्चा, तू टेन्शन मत ले. हा एस पी, मग इथं पण एस पीची व्हॅल्यू काय 12 आहे. 5 4 जा 20, 5 3 जा 15, 3 1 जा 3 4 जा 12 आणि 4 4 जा 16, म्हणजे क्यू एस आला बाळांनो 16. क्यू एस किती आला 16. ये 16 आया रे बच्चा, 16. 4 चौक 16, 4 त्रिक 12, 5 चौक 20, 5 त्रिक 15. करेक्ट. चला अशा पद्धतीनं सॉल्व होईल. चलो शेवट रे पोरांनो, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी एकदम बढिया जबरदस्त ॲक्टिव्हिटी आहे. काय सांगितले बघा, ए सी इज इक्वल टू 5.4, 5.4. देन सीई इज इक्वल टू 9, दिस इज 9. BD is equal to 7.5. Then how much is this DF? हे आपल्याला माहिती आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 parallel line and their transversal, the ratio of intercept made by the 3 parallel line with their transversal are equal. म्हणजे AC upon CE is equal to BD upon DF, प्रॉपर्टी ऑफ 3 parallel line. इसका रीजन लिखना है, प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. तर ही प्रॉपर्टी आहे बाळांनो. आता लक्षात घ्या, 5.4/9 इज इक्वल टू 7.5/9.
आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करा बाळांनो. हा डी एफ इकडं आल्यावर काय होईल, हा डी एफ इकडं वरती येईल. हे बघा आता, हे बघा काही पोरं इथं लय गोंधळून जातात. डी एफला इकडं पाठवा, वरती होईल बरोबर, आणि तिकडं गेल्यावर 7.5 तर असाच राहील. हा 9 त्याला मल्टिप्लाय होईल आणि 5.4 इकडं आल्यावर डिवाइड म्हणून जाईल. 5.4 इकडं आल्यावर डिवाइड. आता हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही, एवढं कॅल्क्युलेशन करा आणि याचं उत्तर कमेंटमध्ये टाका मला. ठीक आहे, एवढं कॅल्क्युलेशन करा, याचं उत्तर कमेंटमध्ये टाका. टाकताल ना, टाकायलाच पाहिजे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा, कमेंटमध्ये टाका. थांबूया आपण आजच्या सेशनमध्ये इथंच. थोडंसं मोठं झालं हे सेशन, हरकत नाही, परंतु या पद्धतीनं आपण बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 1.2 स्टडी केलेला आहे. भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 एकदम बढिया पद्धतीनं आपण सॉल्व करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.